एआयच्या आधारित ऊस शेती हीच आपलं भविष्य आहे. शेतकऱ्यांना हे परवडणार आहे का? शेतीमध्ये राबायला मनुष्यबळ नाही. 50% आम्ही पाण्याची बचत, खूप नॉमिनल चार्जेस आहे, उत्पन्नात देखील 50% वाढ आपल्याला भेटणार आहे. नमस्कार मंडळी, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघत असाल हा ऊस आहे. आता ऊस आहे हे सांगण्यासाठी, ऊस ओळखण्यासाठी वेगळी काही ओळख सांगण्याची गरज नाही, पण हा ऊस साधारणपणे 30 ते 35 कांड्याचा आहे. आणि ज्यावेळेस हा कारखान्याला गाळपासाठी जाणार त्यावेळेस याच्या कांड्या साधारणपणे 40 पर्यंत जातात आणि एकरी 120 टनापर्यंत इथलं उत्पादन या ऊसाचं निघतं, असं इथले तंत्रज्ञान जे वापरणारी मंडळी आहेत ते सांगतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शेतीला मनुष्यबळ मिळत नाही अशी तक्रार आपण सगळीकडे ऐकतोय की शेतीमध्ये राबायला मनुष्यबळ नाहीये. पण जर तुम्हाला AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर मॅनेजर जर मिळाला, तर असं जर आपण 2 वर्षापूर्वी बोललो असतो तर कदाचित खोटं वाटलं असतं. परंतु AI तंत्रज्ञान जी क्रांती करत आहे, म्हणजे चांगल्या अर्थानं पण ते आहे आणि एक भीती पण आहे. कारण तुमचा रोजगार पण काही प्रमाणात घालवतो, म्हणजे ते मॅनेजर होणार आहे याचं, आणि मॅनेजर झालेलं आहे. म्हणजे AI तंत्रज्ञानाच्या आधारे तुमचं ऊसाचं उत्पादन कसं होतं तुम्हाला समजून घ्यायला नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल. फार उत्सुकता ताणणार नाही. नेमकं काय हे तंत्रज्ञान आहे, कशा पद्धतीनं याचा वापर केला जातो, काय नेमकं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतकऱ्यांना समजणं थोडंसं नवीन आहे. डॉक्टर योगेश फाटके माझ्यासोबत आहेत. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. म्हणजे हे AI तंत्रज्ञान मॅनेजर म्हणजे AI मॅनेजर, बरोबर. म्हणजे माणसं मॅनेजर झालेले आपण बघितलं होतं ते उद्योगामध्ये. तुम्ही एकदम शेतीच्या म्हणजे ऊसाची जी शेती आहे त्याच्यामध्ये असं सांगताय की AI मॅनेजर. बरोबर. एकीकडं मनुष्यबळाचा तुटवडा शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि तुम्ही जर असं तंत्रज्ञान जर मॅनेजर म्हणून आणलं तर आपल्या शेतकऱ्याला जमणार आहे का ते? सर्वात पहिले तर तुम्ही इथे येऊन आम्हाला कव्हर करताय त्याबद्दल आपले आभार. सर, 2 वर्षापूर्वी आदरणीय प्रतापराव पवार साहेब व शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने आम्ही ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रावर हा प्रकल्प चालू केला होता. आणि सुरुवातीला आम्हाला सपोर्ट मिळाला तो ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट या संस्थांचा. 2022 साली त्यांच्या टीमने आमच्या KVKच्या प्रक्षेत्रावर भेटी दिल्या आणि त्यावेळेस ह्या प्रकल्पाचा संकल्प त्यांनी मांडला. त्यात आमची सुरुवातीला इच्छा अशी होती की कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आपण वेगवेगळी पिके शेतात कशी घेऊ शकू. आणि मायक्रोसॉफ्टचे डॉक्टर रणवीर चंद्रा यांनी पुढाकार घेऊन फार्म ऑफ द फ्युचरची आयडिया आम्हाला दिली आणि 2024च्या कृषिकमध्ये आम्ही 1 एकरावर तो फार्म ऑफ द फ्युचर उभारला. त्या फार्म ऑफ द फ्युचरमध्ये आम्ही फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून 11 ते 12 वेगवेगळी पिकं घेतली होती. ज्याच्यात कुठली ती पिकं? हो, म्हणजे त्याच्यात- फक्त हे ऊस बघतोय हो आम्ही. हो हो बरोबर. तर त्याच्यात स्ट्रॉबेरी, चिली, ओकरा, वांगी अशी पिकं होती आणि एक शुगर केन देखील होता. आणि ती पिकं घेताना आम्ही मागच्या वर्षी 2024च्या कृषकमध्ये अजिबात मॅन्युअल इंटरफेरन्स वापरला नव्हता. सगळं AIची अलर्ट सिस्टीम वापरली होती. आणि त्या क्षेत्राला 2 लाख शेतकऱ्यांनी व्हिजिट केली मागच्या कृषकमध्ये. आणि त्याच्यापैकी 20,000 शेतकऱ्यांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे ते शेतकरी हीच टेक्नॉलॉजी त्यांच्या क्षेत्रावर घेऊन जाऊ इच्छित होते. आणि एवढा मोठा रिस्पॉन्स मिळाल्यानंतर मग आमच्या इंटरनल मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की आता ह्या 2025च्या कृषकसाठी बाकीची पिकावर फोकस न करता फक्त शुगर केनवर आपण फोकस करू.
कारण की शुगर केन हे महाराष्ट्रातलं आपल्याला माहिती आहे मोस्ट प्रॉमिनंट क्रॉप आहे. हे नगदी पिकाचे पैसे पैसे मिळून मिळून देतं जास्त शेतकऱ्याला. पैसे मिळवून देणार आणि खूप सारी क्षेत्र जे आहे, जे शुगर केनच्या अंडर येतं. तर मग आम्ही मागच्या 1 वर्षापासून ह्या ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट सोबत घेऊन आणखी 2 आम्हाला पार्टनर मिळाले, ॲग्री पायलट म्हणून आहे आणि मॅप माय क्रॉप म्हणून आहे. तर यांच्या मदतीने आम्ही हा प्रोजेक्ट हाती घेतला. तर तो हाती घेतल्यानंतर आम्ही सकाळच्या ॲग्रोवनच्या मदतीने महाराष्ट्रातील 1000 शेतकरी निवडले, की जे शेतकरी आपल्याला ह्या प्रोजेक्टसाठी मदत करतील. म्हणजे त्यांच्या क्षेत्रावर आपण हे टेक्नॉलॉजी घेऊन जाऊ शकत होतो. हे शेतकरी निवडताना आम्ही काही निकष ठेवले होते, की ऊस शेतीचा पूर्वीचा अनुभव असावा, नंतर ड्रिपची सोय असावी, 12माही पाण्याची सोय असावी. आणि असे आम्हाला ॲप्लिकेशन तर खूप आले. त्यातून आपण 1000 शेतकरी निवडले वेगवेगळ्या जिल्ह्यातले. त्यांचं 1 एकर क्षेत्र प्रति शेतकरी घेतलं आणि सॅटेलाईटच्या साहाय्याने त्याचं कोऑर्डिनेट घेऊन मॅपिंग केलं पहिल्यांदा. आपण मायक्रोसॉफ्टचे सॅटेलाईट आपल्या ह्या टेक्नॉलॉजीमध्ये वापरतो. मॅपिंग केल्यानंतर सॉईल टेस्टिंग केलं. सॉईल टेस्टिंग आपण सेन्सरच्या मदतीनं केलं आणि मॅन्युअल सॅम्पल घेऊन आपल्या KVKच्या सॉईल टेस्टिंग लॅबमध्ये पण टेस्टिंग केलं. आणि टेस्टिंग करून आपण सॉईल आणि क्लायमेटचा अंदाज घेऊन त्यांना बेसल डोस सजेस्ट केला. बेसल डोस म्हणजे लागवडीपूर्वीचा डोस, तो फर्टिलायझरचा. ते सगळं त्यांना सजेस्ट केल्यानंतर आपण आपल्या KVKकडनंच त्यांना वेगवेगळ्या व्हरायटीची रोपं दिली. 86-032 असेल, 265 असेल. आणि ती लागवड झाल्यानंतर आता प्रत्येकाच्या क्षेत्रावर त्या 1000 लोकांच्या 9 ते 10 महिन्याची पिकं आलेली आहेत. आणि तुम्ही बघता तर अशीच शुगर केन शेती आपल्याला 265. हो, तर अशीच आपल्याला त्यांच्या क्षेत्रावर पण दिसून येईल. आता तुम्ही जे मगाशी प्रश्न विचारला, की शेतकऱ्यांना हे परवडणार आहे का, किंवा शेतकऱ्यांना हे किती ऍक्सेप्ट होणार आहे फ्युचरमध्ये, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, की आपण खूप जास्त पाण्याचा उपयोग करतोय आपला महाराष्ट्र शेतकरी, ज्याच्यामुळे जमिनी ह्या नापीक होत चाललेल्या आहे, वातावरणाचा ऱ्हास होतोय. आणि उत्पादन पाहिलं तर महाराष्ट्रात 35 ते 40% ॲव्हरेज उत्पादन आहे. काही शेतकरी आहेत नो डाऊट की जे 100+ घेतात ते, पण असे पण आहेत की जिथे फक्त 30 किंवा 40 टन ऊस निघतो. ऍव्हरेज बघितलं तर 50 टनाच्या आसपास गव्हर्नमेंटचा रिपोर्ट जो आहे तो 37 टनाचा आहे. म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्ही काढलं तर ॲव्हरेज हे 35 ते 40 टनाच्या मध्येच आहे. तर त्याच्यासाठी आपण AI आधारित ऊस शेती हीच आपलं भविष्य आहे. आत्ता आम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये पण आता हे तुम्ही इतकं सांगता AI म्हणजे वैशिष्ट्य सांगितली, नेमका वापर कसा होतो याचा? तर आता एकदा आपण जमीन सिलेक्ट केली, ती जागा सिलेक्ट केली, की आपण सॅटेलाईट कोऑर्डिनेट देतो सॅटेलाईटला. आणि सॅटेलाईट डेली बेसिसवर त्या प्लॉटला स्कॅन करून आपल्याकडे डेटा पाठवतो. आपल्या सर्व्हरला तो डेटा येतो KVKच्या वॉर रूमला. तर आता आपल्याकडे डेटा कुठला येतो, तर सॅटेलाईट थ्रू इमेजेसचा डेटा येतो. आपण सेन्सर लावलेले आहेत, मॉइश्चर सेन्सर, pH सेन्सर, EC सेन्सर, ते आपण त्यांच्या शेतीमध्ये लावलेले आहेत आपल्या संस्थेत जमिनीमध्ये. तर तो जमिनीचा डेटा येतो, मातीचा डेटा येतो. आणि आपण वेदर स्टेशन लावलेले आहेत. आपण पाहत असेल मागे तुम्हाला दिसेल की त्या वेदर स्टेशन थ्रू आपल्याला वातावरणाचा डेटा दिवसाला भेटतो. त्याच्यात काय तर वाऱ्याची गती, लाईट इंटेन्सिटी, नंतर मॉइश्चर, टेम्परेचर, ह्या वातावरणाचा डेटा आपल्याला वेदर स्टेशनकडनं मिळतो. सॉईलचा डेटा आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे सेन्सर थ्रू येतो. आणि सॅटेलाईट थ्रू प्लॉटचा डेटा येतो. हे 3 टाईपचे डेटा आपल्या सर्व्हरला येतात. आपण मायक्रोसॉफ्ट डेटा मॅनेजर वापरून ही सिस्टीम वापरून, हे प्लॅटफॉर्म वापरून तो डेटा आपल्याकडे स्टोअर करतो. तो डेटा नंतर तिथून पुल केला जातो ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्टच्या टीमकडे. आणि त्या टीम मग त्यांचे अल्गोरिदम वापरून, AIचे अल्गोरिदम वापरून त्याला प्रोसेस करतात. ते अलर्ट जनरेट करतात किंवा रिकमेंडेशन जनरेट करतात. आणि ते रिकमेंडेशन आपण शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर पाठवतो. 1 आठवडा अगोदरच शेतकऱ्याला कळतं की पुढच्या आठवड्यात तुमचं वातावरण कसं राहणार आहे आणि किती पाणी द्यायची गरज आहे. मागच्या 10 महिन्याचं पीक आपल्याकडे बघताय तुम्ही हे. तर AI प्लॉटला आपण 1,80,000 लिटरच्या आसपास पाणी. आणि जर नॉन AI पाहिलं तर 3.5 लाख, म्हणजे 50% आम्ही पाण्याची बचत ऑलरेडी आपल्या ह्या प्लॉटवर KVKच्या प्लॉटवर करून दाखवलेली आहे. लेबर कॉस्ट 20 to 30% कमी झालेला आहे. फर्टिगेशन 35% कमी झालेलं आहे. आणि उत्पादन जर तुम्ही म्हटलाल तर 40% आम्ही क्लेम करतोय. पण आता ह्या प्लॉटमध्ये आपण उभा आहोत तिथे AI सांगताय की 120 टन पर्यंत किंवा त्याच्या पुढे जाऊ शकतं. म्हणजे उत्पादनात देखील 50% वाढ आपल्याला भेटणार आहे. मला सांगा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे खतांचा वापर. बरोबर. ऊस तिथंच येतोय जिथं पाणी आहे. बरोबर. पण खतांचा वापर मोठ्या प्रमाणात खतं वापरली जातात. बरोबर. बेसुमार पद्धतीने वापरली जातात. आणि त्याचा परिणाम आज 20-25 वर्षानंतर ज्या ठिकाणी ऊस होतोय तिथं आज ते टनेज जे आहे ते खूप खाली गेलेलं आहे. आणि जी प्रत आहे मातीची ती पण खालावलेली आहे.
तर AI तंत्रज्ञान काय सपोर्ट करतं त्याच्यात? सगळ्यात मोठा फायदा यायचा आम्हाला मागच्या वर्षापासून असा दिसतोय शुगर केन इंडस्ट्रीमध्ये, की फर्टिलायझरचा इनपुट खूप कमी झाला. राईट फ्रॉम नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मेजर न्यूट्रियंट, मायनर न्यूट्रियंट सगळ्या फर्टिलायझरचा यूज आम्ही इथे खूप कमी केला आहे आणि रिझल्ट तर खूप चांगले भेटतात ते. याचं शेणखत वगैरे किती हा, प्रमाणात? सांगतो तुम्हाला. तर आता याचा तुम्हाला एक खतांचा उपयोग कमी केल्यामुळे जमिनीची सुपीकता, पाण्याचा उपयोग कमी केल्यामुळे जमिनी सुपीकता कशी वाढते याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला या प्लॉटमधून पाहायला भेटतं. ऑर्गॅनिक कार्बन हा सगळ्यात महत्त्वाचा असतो सॉईल हेल्थ मॉनिटर करायला. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा इश्यू आत्ता असेल तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनचा. खूप कमी होत चाललेला आहे ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला आणि त्याच्यामुळेच मातीची उत्पादकता कमी होत चालली. AI आणि नॉन AI दोन्ही प्लॉटला आपण सुरुवातीला ऑर्गॅनिक कार्बन हा काढला होता तो 0.8च्या आसपास, 8 to 9च्या आसपास होता इथला KVKचा. आत्ता जर तुम्ही काढलाय, आम्ही लास्ट 15 दिवसापूर्वी ऑर्गॅनिक कार्बनची टेस्ट केलेली आहे, तर 1.2 1.3च्या मध्ये आलेला आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन 10 महिन्यात एवढा वाढलाय. AIचा नॉन AIचा सेम आहे. ओके, आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक कार्बन वाढणं एवढं सोपं नाही, पण AI तंत्रज्ञानामुळे फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड कमी झाल्यामुळे, पाण्याचा उपयोग कमी केल्यामुळे आणि बायो फर्टिलायझरचं आम्ही ॲप्लिकेशन इथे वाढवलेलं आहे, त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन हा बूस्ट होतोय. आणि जर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनचा स्टडी जर पाहिला तर खोडवा घेताना देखील याचा खूप फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि खोडव्याचं उत्पादन देखील 30 ते 40% वाढेल. याच्यात आम्हाला कुठलीही शंका आता नाही. साधारणपणे आपल्याकडं म्हणजे सुरू आणि खोडवास होतो. निडव्याला फारशी लोक जात नाही. काही ठिकाणी जातात, पण काही बऱ्याच ठिकाणी मेजॉरिटी जात नाही. बरोबर. AI तंत्रज्ञानानं निडवापर्यंत जाणं किती शक्य आहे? आत्ता आम्हाला जे अलर्ट मिळत आहे तर त्यानुसार आमचे जे 1000 शेतकरी आहेत ते निडवा खूप चांगलं उत्पादन घेऊन काढू शकतील. पण आत्ता आपल्याकडे प्रॅक्टिकल डेटा नाही, कारण की 1 वर्ष चालू झालेला हा प्रोजेक्ट आणि आपल्याकडे प्लांटेशन म्हणजे लागवडीचा डेटा आपल्याकडे आता मिळेल. आपल्याला हा ऊस गेल्यानंतर आपल्याला 2 महिन्यात टनेज मिळेल. नंतर खोडव्याचा आपण 100% स्टडी करू आणि 1-2 वर्षात आपल्याला पिक्चर क्लिअर होईल की AI तंत्रज्ञानाने खोडवा निडवा तुम्ही जे म्हणताय त्याच्यात आपण कुठपर्यंत जाऊ शकतो? कुठपर्यंत जाऊ शकतो. मला आता खरं तर विचारायचं आहे की तुम्ही 1000 शेतकरी निवडले होते, वेगवेगळ्या जिल्ह्यातले होते, महाराष्ट्रातले होते. पण आता हे तुमचं प्रदर्शन बघून जर अनेक शेतकऱ्यांनी तुमच्याकडे इच्छा व्यक्त केली की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, तर आपला किती बॅकअप आहे, किती शेतकऱ्यांना आपण करू शकतो? आपण शेतकरी आता ह्या प्लॉटला भेट देता तुम्ही बघितलं असेल, आपण ह्या प्लॉटवर 6 वेगवेगळ्या व्हरायटी घेतल्यात. हो, म्हणजे इथंच जास्त गर्दी दिसली आहे हो, मला. सगळ्या प्रदर्शनात इथे खूप जास्त गर्दी आहे. रिस्पॉन्स पण आम्हाला खूप चांगला भेटतोय. आपण 6 व्हरायटी शुगर केनच्या घेतल्यात आणि शेतकऱ्यांना समोर समोर दाखवतोय AI आणि नॉन AI त्याच्यात किती फरक पडलेला आहे. आणि शेतकऱ्यांना ते समोर दिसल्यामुळे सेइंग इज बिलिव्हिंगच्या तत्वानुसार शेतकरी त्याच्यावर विश्वास ठेवतात आहे. आणि बाहेर जिथून शेतकरी पडतोय प्लॉटच्या तिथे आपण रजिस्ट्रेशन काउंटर ठेवलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान त्यांच्या शेतावर घेऊन जायचं असेल त्यांनी फक्त आमच्याकडे रजिस्टर करायचंय. आम्ही त्यांना अशी पॉम्पलेट पण देतोय सर. ह्या पॉम्पलेटवर आपण त्यांना काय काय सांगतोय तर पुढच्या वर्षीसाठी ऊस लागवडीसाठी प्रकल्पाची माहिती व प्रमुख वैशिष्ट्ये आपण याच्यात त्यांना देतोय. आपण प्रकल्प 10,000 शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जातोय आपण जे म्हटलं ते. त्यासाठी आपण त्याला काय काय देणार त्यात. नंतर पुढच्या पानावर तुम्ही पाहिलं तर या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना खालील फायदे अपेक्षित आहेत. तर किती % पाण्याची बचत होईल, खतांची बचत किती होईल, रोग कीडवर काय परिणाम होईल, सुपीकता कशी वाढेल, टनेज किती भेटेल, हे सगळं आम्ही इथं सांगितलंय. शेतकरी निवड कशी करणार आहे आम्ही त्याचे काही निकष आम्ही इथे दिलेत. का तर काय तर शेतकऱ्यांना ऊस लागवडीचा थोडासा अनुभव असावा, ड्रिपचा त्यांच्याकडे फॅसिलिटी असावी, पाण्याची बारामाही सुविधा असावी. तसेच एका ग्रामपंचायतीतून कमीत कमी 25 शेतकरी आम्हाला अपेक्षित आहेत, ज्याच्यामुळे आम्हाला हे तंत्रज्ञान तिथे घेऊन जाताना प्रॉब्लेम येणार नाही. या पॉम्पलेटवर तुम्हाला इथे QR कोड पण दिसतोय. हा QR कोड स्कॅन करून त्यांनी गुगल फॉर्म ओपन करून तो फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरला की त्यांचा डेटा आमच्याकडे येणार. इथे आमचे नंबर पण आहेत आणि हा डेटा वापरून कृषी संपल्यानंतर आमची टीम त्यांना कॉन्टॅक्ट करेल आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर आम्ही हा प्रोजेक्ट त्यांच्या क्षेत्रावर घेऊन जाणार. आमचं पुढच्या वर्षीसाठी टार्गेट 10,000 शेतकरी आहे. म्हणजे साधारणपणे एका गावातले 25 शेतकरी पाहिजे. तुम्ही तिथे अपेक्षित खर्च काहीतरी लिहिलेला आहे, म्हणजे ते त्याची काय रजिस्ट्रेशन फी आहे काही? हो हो हो. काय तर स्वरूप आहे आता म्हणजे? त्याच्यात आपण कसं केलंय तर 12,500 रुपये नियोजित आहेत 2 एकरासाठी. म्हणजे एका शेतकऱ्याचा कमीत कमी 2 एकर प्लॉट जर असेल ऊसाचा तर त्याच ठिकाणी आपलं तंत्रज्ञान घेऊन जायला आपण 12,500 रुपये त्यांच्याकडनं घेणार. खूप नॉमिनल चार्जेस आहे. त्याच्यात आपण सेन्सर देणार त्यांना, मॉइश्चर सेन्सर. त्याच्यात आपण त्यांना सॅटेलाइटचा पूर्ण सपोर्ट देणार 1 वर्षासाठी आणि आपण त्यांना वेदर स्टेशन देणार. ओके, वेदर स्टेशन एका गावासाठी एकच असेल पण ते चालतं. मी थोडंसं उत्पन्न आणि खर्च ह्याला थोडंसं जोडतो, तरच ते शेतकऱ्याला कळेल.
म्हणजे समजा 2 एकरासाठी तुम्ही 12,500 घेताय, तर आत्ताच्या हिशोबाने एक 40-50 टन मिळतंय उत्पन्न असं पकडूया. तर 2 एकरात 100च मिळणार आहे आणि 3,000 आणि भाव समजा पकडला आपण तर 3 लाख रुपये झाले. आणि तुमच्या ह्याने जर आपण गेलो तर समजा 120 सोडून द्या, 100 जरी गेलं तरी दुप्पट होणार आहे. आणि दुप्पट म्हणजे 3 लाख वाढणार आहेत. खर्च मात्र तुम्हाला फक्त 12,500 रुपये द्यायचा. म्हणजे फायद्याचं आहे हे, फायद्याचं आहे. आम्ही या सगळ्या गोष्टी खूपच स्टडी करून बोलतोय. मागच्या 1 वर्षापासून आम्ही कंटिन्युअस शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. 1,000 शेतकरी जे आपण आता एनरोल केलेत, तर त्यांनी जे पैसे भरले होते तर ते त्यांचे लागवडीतूनच निघून जातील आणि सेन्सर त्यांच्याकडे राहतील. आणि आमच्याकडे ह्या 1,000 शेतकऱ्यांनी आता रिक्वेस्ट केलेली आहे ऑलरेडी की पुढच्या खोडव्यासाठी पण त्यांना हे कंटिन्यू करायचे, म्हणजे ते परत पैसे भरायला तयार आहे. कारण की तुम्ही जसं म्हटले, एकरी जर एका शेतकऱ्याला 60 टन उत्पादन निघतंय आणि आपण 40% इम्प्रुव्हमेंट म्हणली आणि 100 निघालं, तर त्याला 1,20,000चा फायदा तिथेच होतोय. 40 टन जास्त गेलेत आणि 1 लाख रुपये फायदाच निघतोय त्याचा. त्याच्यामुळे हे जो खर्च आहे तो शेतकऱ्यांनी करावा अशी आमची इच्छा आहे. म्हणजे खर्च नाही, खरं तर इन्व्हेस्टमेंट आहे असं मी म्हणेन. बरोबर. हा, आता आणखी काय याच्याबद्दल आहे का माहिती, जेणेकरून अजून शेतकऱ्यांना अधिकची माहिती मिळेल? आम्ही आता आव्हान एकच करतोय की कृषक आहे, आता कृषकला तर तुम्ही भेट द्या, पण कृषक नंतर देखील तुम्ही ह्या प्लॉटला येऊन भेट दिली, 2 महिन्यात आम्ही हार्वेस्टिंग करणार आहोत, तर तुमच्या सगळ्या गोष्टी, तुमच्या सगळ्या शंकांचं निरीक्षण आम्ही इथे करू. ते केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करू आणि तुम्हाला पुढच्या वर्षीच्या ऊस उत्पादनासाठी हमखास आमच्या KVK कडनं मदत होईल याची आम्ही ग्वाही देतो. तुम्ही बघा, डॉक्टर योगेश फाटके सर आहेत हे, यांनी आपल्याला जी माहिती दिली आहे, तुम्ही ऊस बघू शकता काय प्रतीचा ऊस आहे. हा 265 ही जात आहे. पण सर, तुमच्याकडं वेगवेगळ्या इतर पण जाती आहेत का फक्त 265लाच आहे? मी आपल्या टीमला रिक्वेस्ट करेल की आपण इथे बाहेर गेल्यानंतर 6 जाती ज्या महाराष्ट्रात होतात, 86-032 असेल किंवा बाकीच्या, त्या आपण इथे डेमॉन्स्ट्रेट केलेल्या आहेत. प्रत्येकाचा 2.5 गुंठ्यावर AI आणि नॉन AI असं केलेलं आहे. म्हणजे 6 ज्या जाती महाराष्ट्रात खूप होतात, खूप घेतल्या जातात, ते आपण सगळ्या इथे दाखवले. आणि प्रत्येक जातीचा AI आणि नॉन AIचा कम्पॅरिझनचा चार्ट पण लावलेला आहे. AIचं आत्ता उत्पादन किती आहे दिसतंय, नॉन AIचं किती दिसतंय, फर्टिलायझर किती वापरलेत, पेस्टिसाइड किती वापरलेत, पाणी किती लागलंय, सुक्रोज कंटेंट किती आहे, साखर उतारा किती, दोघांचा. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कम्पॅरिझन करताना समोरासमोरच दिसतंय. एकूण ऊस उत्पादक जे क्षेत्र आहे महाराष्ट्रातलं, याचं भविष्य बदलण्याचं हे तंत्रज्ञान आहे, बदलणारं तंत्रज्ञान असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. बरोबर. म्हणजे फ्युचर फार्मिंग जे आपण मगाशी बोललात, तर ते फ्युचर फार्मिंग हे अशा पद्धतीनं होणार आहे. AI टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरलं जाईल. बहुतांशी हे IT इंडस्ट्रीशी बोललं गेलं, त्याच्यासोबत इतर इंडस्ट्रीशी बोललं गेलं, परंतु ॲग्रिकल्चरचा उल्लेख सुद्धा कुठे येत नव्हता. पण ॲग्रिकल्चर सुद्धा म्हणजे शेतीमध्ये, म्हणजे उत्पादनामध्ये शेतकऱ्यांबरोबर हे AI तंत्रज्ञान वापरून काय कमाल होऊ शकते हे इथं प्रात्यक्षिक आहे. हे फक्त तोंडी सांगितलेली गोष्ट नाहीये किंवा पुस्तकातली गोष्ट नाही, हे प्रात्यक्षिक आहे. तुम्ही येऊन बघू शकता. 2 महिन्यानंतर हे जाणार आहे कारखान्याला, त्याच्या अगोदर तुम्ही भेट द्या, समजून घ्या. आणि हे सगळं चित्र जे आहे, फ्युचर ऑफ फार्मिंग जे आहे, ते इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे वर्तमानामध्ये. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, बारामती.